नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी ती म्हणजे मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे उद्या शाळांना सुट्टी असणार आहे। मुंबईत मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झालाय। लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते। मुसळधार पावसामुळे कुर्ला घाटकोपरमधील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। कुर्ला घाटकोपरप्रमाणेच भांडूप आणि कांजूरमार्ग परिसरात देखील कशा प्रकारे पावसाचा हा कहर आहे। भांडूपमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झालेले, तर कांजूरमार्ग परिसरात मुसळधार पाऊस आहे। हे पावसाचं पाणी जे आहे ते आता रेल्वे ट्रॅकवर साचायला सुरुवात झालेली आहे। तर घाटकोपर आणि कुर्ल्यामध्ये देखील ही स्थिती आहे। घाटकोपरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। कुर्ल्यातही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालाय। याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालाय। 20 ते 25 मिनिटं रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे। मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे प्रवाशांची घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कशा प्रकारे सुरू आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। घाटकोपर आणि कुर्ल्यातली मोठ्या प्रमाणात गर्दी देखील स्टेशन्सवर जमलेली आहे। रेल्वे सेवा 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते। तर चेंबूर स्थानकात ही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि चेंबूर मोनो स्टेशनच्या खाली पाणी भरल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळे अर्थातच दुचाकी चालक असतील किंवा चारचाकी चालक या मार्गातून वाट काढताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। चेंबूरमधली मोनोरेल स्थानकाखाली कशा प्रकारे पाणी भरले त्याची दुसऱ्या विंडोतली दृश्य आपण पाहतोय। तर पहिली दृश्य आहे चेंबूर स्थानकातली। चेंबूर स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। हळूहळू हे पाणी वाढत चाललंय। तर वेस्टर्न एक्सप्रेस वेवर पाणी साचले। JVLR परिसरात हे पाणी साचले आणि याच रस्त्यातून वाट काढत लोकांना आपल्या घराकडे परतावं लागतंय आणि ईस्टर्न फ्रीवेवर देखील गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून आता प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। ईस्टर्न फ्रीवेवर गुडघाभर पाण्यातून वाहनांचा हा प्रवास आपण पाहतोय। पाऊस उसंत घेण्याचं नाव घेत नाहीये। मुंबईसह आसपासच्या परिसरात देखील जोरदार पाऊस पडतो। ही दोन दृश्य वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवरची। वेस्टर्न एक्सप्रेस वेवर पाणी साचलंय। JVLR परिसरात हे पाणी साचलेलं आहे। तर दक्षिण मुंबईत पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। यामध्ये शिवडी आणि परळ परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे। तर उत्तर मुंबईत देखील मुसळधार पाऊस होतोय। बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। उत्तर मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे, तर दक्षिण मुंबईतही पावसाने चांगलं झोडपलंय। यामध्ये शिवडी आणि परळ परिसर, लोअर परळ परिसर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाने संध्याकाळपासून जी सुरुवात केलेली आहे ती अजूनही उसंत घेतलेली नाहीये। तर आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला अपडेट देणार आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे, काय सांगाल, कोणत्या भागात काय परिस्थिती? नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर 5:30 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तो पाऊस अजून देखील थांबत नाहीये। संपूर्ण मुंबई परिसर आपण जर पाहिला तर पश्चिम द्रुतगती मार्ग असू द्या किंवा पूर्व द्रुतगती मार्ग असू द्या, या संपूर्ण मार्गांवरती ठिकठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। जी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबईची लोकल, या तिन्ही रेल्वेच्या रुळांवरती जे आहे ते ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जवळपास अर्धा तास ते 35 मिनिटं ही सर्व लोकल जे आहे ते उशिराने धावते। त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि अंधेरीच्या ठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे 20 ते 25 मिनिटं पश्चिम रेल्वे उशिरा आहे। त्यासोबतच घाटकोपर आणि भांडूप आणि कुर्ला या तीन ठिकाणी जे आहे ते मध्य रेल्वेच्या रुळांवरती त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे 30 ते 35 मिनिटं ती रेल्वे देखील उशिरा आहे। त्यासोबतच हार्बर मार्गावरती देखील चेंबूर स्थानकावरती पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे तो मार्ग देखील गाड्या जागच्या जागेत थांबू नयेत। आपण जर पाहायला गेलं तर संध्याकाळी 6 नंतर चाकरमानी घरी जाण्याची वेळ
असते आणि त्याच वेळेस मुंबईमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून चाकरमान्यांचे हाल जे आहेत ते आता कुठेतरी होताना पाहायला मिळत आहेत। संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला होता तो पाऊस अजून देखील थांबलेला नाही। आपण पाहायला गेलं तर आता बँड्रा परिसरामध्ये आहोत आणि लीलावती परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। 5:30 वाजल्यापासून उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत जो आहे तो मुंबईला रेड अलर्टचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहायला गेले तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतली होती, परंतु हा परतीचा पाऊस गेले 3 ते 4 दिवस मुंबईमध्ये असाच पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। सकाळी आपण जर पाहायला गेलं तर मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, पण आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून सकाळी 8:30 वाजेपर्यंत मुंबईला जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडतोय आणि सकल भागामध्ये देखील पाणी साचल्याचं चित्र जे आहे ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये जे अंधेरी सबवे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे अंधेरी सबवे देखील जो रस्ता आहे तो देखील बंद करण्यात आला आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। असाच पाऊस जो आहे तो सकाळी नक्कीच चाकरमान्यांचे हाल होत आहेत। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आढावा घेऊया ठाण्याचा।